अजून पण तुम्हाला हे मार्केट माहीत नसेल तर सांगतो, ते तुम्हाला सगळे मासे मिळतील. मावशीने पहिल्यांदाच आणलाय म्हणते त्या मार्केटमध्ये. साईजचे पीस मिळतील तुम्हाला. 800 ग्रामचा पापलेट आहे, किलोवरती नसेल घ्यायचा. असं डोकं वर काढतं, बरीच गर्दी असते पण खायला एक नंबर लागतो. कर्नाटकमध्ये मुडदुसा कर्ली कट करण्याची पण टेक्निक आहे. त्याला ना मुशी उचलल्यानंतर अशी मोठा पापलेट आलेला आहे. तो कलर बघा, इकडे असा इकडे असा, किंवा वेगळे पैसे नाही द्यायचे. थोड्या पाण्याचे मासे किलोवरच. आपण पहिल्यांदाच या मार्केटला आलो. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे ते माजिवड्या गावामध्ये आणि हे माजिवड्या गावातलं मच्छी मार्केट आहे जे नव्यानेच रिन्यूड झालेलं आहे. म्हणजे मच्छी मार्केट जुनंच आहे, नवीन वर्षात आपण पहिल्यांदाच या मार्केटला आलो. म्हणजे माजिवडा फिश मार्केटला. हे महानगरपालिकेचं फिश मार्केट आहे, हे ठाणे महानगरपालिकेचं मच्छी मार्केट. आणि हे आत्ता पावसाळ्यामध्ये नव्यानेच रिन्युएट केलेलं आहे. अगोदरपासूनच हे मार्केट आहे, जुनं मार्केट आहे हे. आणि हे माजिवडा गावातलं प्रॉपर मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे. असं मच्छी मार्केट आहे माजिवडा गावचं. इकडे लाले दिसतात. कशी पिशवी? 100 रुपये पिशवी आहे लाल्याची. लाल्याच आहेत ना बघा, 100 रुपये पिशवी आहे. आणि इकडे तुम्हाला हा रोहू दिसतोय. कसा आहे? किलो. गोड्या पाण्याचे मासे किलोवरच, पण रोहू किलो आहे 200 रुपये. आणि कर्ली कसं आहे पीस? 300 रुपयाची कर्ली आहे सांगतात. 250पर्यंत मिळेल. छोटी सुरमई आहे. हां, मुशी आहे बघा इकडे. कशी बघा, 200 रुपयाला ही मुशी आहे. जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास असेल ही मुशी बघा. ही मावशी आहे सुरुवातीला तिकडे मार्केटमध्ये. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? 205 देणार बघा. 200ला 5 आहे, 6 देणार, एक एक्स्ट्रा देणार. आणि बांगड्यांचा वाटा 200ला 3 आहे. हे 200ला 3 आहेत, एक वाढवून देणार. राणी मासे पण आहेत. ते कसे 100 की 200? 100 बघा, 100 रुपये वाटा आहे राणी माशाचा. तर हा पण 100चाच आहे. 4 आहेत पण हे थोडीशी साईज छोटी आहे म्हणून. कोळंबी 200 रुपये वाटत 200 रुपये वाटा आहे कोळंबीचा. कुठली पण घ्या, समुद्राची कोळंबी आहे. मोदकांचा वाटा आहे 50 रुपयाचा. आणि ही पण कोळंबी फार्मची आहे, ही पण 200 रुपये. आणि मांदेली आहे ती 50 रुपये वाटा. पापलेटचा वाटा कसा आहे? 400 रुपये जोडी. 400 रुपये जोड आहे पापलेट. कसा आहे तो? 200ला एक आहे. बघा, पाला मासा आहे तो 200 रुपयाला एक आहे. पापलेट जोडी आहे 400 रुपयाला एक जोडी आहे. 200 रुपयाला एक पापलेट आहे. आणि इकडे पण आहेत मासेवाले. यांच्याकडे चिलापी आहे. कसा? 150 रुपयाला एक. गोड्या पाण्याचा मासा चिलापी पण पीसवरती 150 रुपयाला एक आहे. आणि सफेद पाण्याची पापलेट कशी जोडी? 700 रुपये. बघा, 700 रुपयाला जोडी आहे. थोडाफार भाव होईल घ्यायला आल्यावरती. आणि मग आत्ताच पापलेट कापले आहेत फ्रेशवाले एकदम. आणि ही 500ला 6 आहे छोटीवाली. आणि हा वाटा 100 रुपयाचा कोळंबीचा. आणि हा आहे तो 200 रुपयाचा वाटा कोळंबीचा. आणि बोंबीलचा वाटा किती? 200. बघा, 200 रुपयाला 5 बोंबील आहेत, एखादा लावून मिळेल तुम्हाला. हा चिलापीचा कसा आहे? बघा, हा वाटा चिलापीचा 100 रुपयाला 3 आहेत, एक लावून मिळेल इकडे यांच्याकडे. बघा, इकडे आहे ते मच्छी विकायला. आणि ते मांदेलीचा वाटा आहे तो 50 रुपयाचा. 100ला 3. बघा, 100 रुपयाला 3 वाटे देणार आहे ते दादा. आणि तिकडे कोळंबी साफ करून देत आहेत. कोळंबीच होती ना? नाही, पापलेट आहे. इकडे तुम्हाला लगेच इथेच कट करून पण मिळेल मच्छी. कुठे जायचं नाही बाहेर कट करायला, किंवा वेगळे पैसे नाही द्यायचे. इकडेच मासे घ्यायचे आणि इकडेच लगेच कट करून पण घ्यायचे. इकडे आहेत मोठे मोठे मासे. हा बासा कसा आहे? बासा 180 रुपये किलो. तिथे 180 रुपये किलो. बघा, बासा मासा आहे तो 180 रुपये किलो. आणि हा आहे तो आपला भाकस. कलर बघा, इकडे असा इकडे असा. हा भाकस मासा कसा? 800 रुपयाला एक. अक्का बघा, 800 रुपयाला भाकस मासा मावशीकडे. आणि बोंबील आहे तिकडे हे 400 रुपये किलो. आणि मोदका कशी आहे? वाट्यावरची 50 रुपये वाटा, 100 रुपये वाटा. बघा, 50 रुपयाला वाटा आहे मोदकांचा. आणि इकडे मोठ्या मोठ्या कोळंबी आहेत समुद्राची आहे. कशी किलो? 800 रुपये किलो. बघा, 800 रुपये किलो. 700 रुपये किलो. बघा, 700 रुपयाने किलो. आणि आता मोठा पापलेट आलेला आहे तो कलेट. बघा, कलेट आहे जवळजवळ 2 किलोचा असेल ना? 2 किलो 200 ग्रॅम. बघा, 2 किलो 200 ग्रॅमचा. कसा किलो आहे आज? 2000 रुपये किलो. बघा, 2000 रुपये किलोनी विकते आहे कलेट. जवळजवळ 2 किलो 200 ग्रॅमचा कलेट आहे हा. आणि इकडे रूपचंद पण आहे. हा कसा किलो? 180 रुपये किलो. बघा, रूपचंद पण आहे तो 180 रुपये किलो. आणि रोहू आहे तो 200 रुपये किलो. आणि ही कोळंबी कशी आहे?
कोळंबी 600 रुपये किलो. बघा ही कोळंबी 600 रुपये किलो आहे. कोळंबीचा रेट वाढत चालला आहे हळूहळू. जशी थंडी येते तसं कोळंबीचे रेट, माशांचे रेट वाढत चालले आहेत. ही पूर्ण एकच फॅमिली आहे, हे सर्व एकच फॅमिली आहे. ही मोठी बहीण, ती छोटी बहीण, दोघ्या बहिणी बहिणीच आहे तिकडे. आणि हा भाऊ, जे एकाच घरातला सर्व आहे हे. आणि ती भाची. हे बघा इकडे आहेत तर यांच्या भावजं आहेत, फक्त हे दोन वेगळे आहेत. बाकी एकच फॅमिलीचं पूर्ण मार्केट आहे. काल्हेरचे बघा, हे दादा काल्हेरचे आहेत. हे कसं मुशी? 500 रुपयाला एक. बघा मुशी, मोठी मुशी आहे, 500 रुपयाला एक आहे मुशी. साईज बघा केवढी आहे. मुशी उचलल्यानंतर अशी टोळ दिसली आहे बारीकवाली, हिरवी टोळ. एकच राहिली की काय? एकच राहिली आहे, संपली टोळ. आणि हे मार्केट ना सकाळी 7 वाजता उघडतं. यांच्याकडे सगळे वॉकिंग कस्टमर आहेत, म्हणजे सगळे वॉक करायला येतात ना, येऊन मच्छी घेऊन जातात डायरेक्ट सकाळी. आणि सकाळी 7लाच यांचं मच्छी मार्केट सुरू होतं इकडे. मार्केट 7ला बरोबर येते मार्केट. 7 वाजता ना, बघा 7 वाजता मार्केट सुरू होतं बरोबर. जेव्हापासून गिऱ्हाईक चालू होते. 7 वाजल्यापासून. आणि करली कशी आहे ताई? 300 रुपयाला एक. बघा 300 रुपयाला एक करली आहे. इकडे आपण घेतली आहे मुशी आणि ही करली. मावशी मस्त अशी करली कट करते. आणि करली कट करण्याची पण टेक्निक आहे ती बघा, अशी क्रॉस कट करायला लागते. बघा क्रॉस कट करायची पीस. बघा एकदम फ्रेशवाली करली आहे. अशी एक मुशी घेतली, मुशी पण मोठी आहे, तुम्हाला दाखवली मी. बघा ही मुशी एवढी आहे. मुशीची साईज बघा जवळजवळ 1.25 किलोच्या आसपास आहे ना. 1 किलो. 1 किलो मुशी होईल. साफ केली तर 1.5 किलो. साफ केली तर 1.25 किलो होईल. आणि इकडे मुडदुसा मासा आहे, काने. हे कसे किलो आहेत? काय बोलतात त्याला? 700 रुपये. याला मुडदुसा, काने, अजून एक पण नाव आहे, बरीच नाव आहे. सुळे, हां सुळे, मालवणला सुळे. तुम्ही मालवणचे आहे का? मुडदुसा म्हणतात कर्नाटकमध्ये, मुडदुसा, सुळे. हे कसे किलो सुळे? 700. 700 रुपये किलो सुळे. आणि खायला एक नंबर मासा लागतो. एकच काटा असतो बघा, दादा सांगतायत एकच काटा असतो मुडदुसामध्ये, पण खायला एक नंबर लागतो मुडदुसा मासा. आणि 10:30 वाजता गर्दी वाढत चालली आहे मार्केटमध्ये. म्हणजे लोक येतात मार्केटमध्ये, बरीच गर्दी असते. कारण मासेवाले कमी असले तरी मासे भरपूर आहे, पाहिजे तेवढे. मावशी कंटिन्यू मासे कापते तिकडे. कशी आहे सुरमई? बघा 600 रुपयाला सुरमई आहे ही, फ्रेश आहे एकदम सुरमई. त्याला पण खवलं असतं का मुरदुसाला पण? जास्त नाही पण बारीक बारीक खवलं असतं. पोळे मुरदुसा. या मार्केटला तुम्हाला बघा असं डोकं वर काढतं, पण हा विकायला नाही. हा कोणाला पाहिजे तर फ्रीमध्ये घेऊन जा. आणि इकडे बघा खेकडे आहेत, 500 रुपयाला 3 खेकडे, 1000 रुपयाला 6. आणि हा नर खेकडा आहे बघा. हे डेंगे मोठे मोठे दिसले ना की समजायचं नर खेकडे असणार आहे. तुम्हाला माहिती आहे नर कसं ओळखायचा? बघा हा नर आहे. इकडे पाला आहे, इलिस, बंगाली लोकांचा फेवरेट मासा, 200 रुपयाला एक. इकडे बांगडे आहेत, साईज बघा केवढी आहे, 200 रुपयाला 3 बांगडे. आणि फ्रेश बांगडे आहेत एकदम. आणि राणी मासा आहे. कसा आहे हा राणी मासा? 200 चे 4 आहेत. बघा 200ला 4 आहेत, एक वाढवून मिळेल, 5 मिळतील तुम्हाला. हे बघा तारली मासा आहे. हा कसा आहे तारली? 200 चे. बघा 200 चे 5 आहे, ह्याच्यात पण एखादा तुम्हाला लावून मिळेल तारली मासा. आणि बोंबीलचा वाटा पण 200 रुपयाचा आहे, 5 आहेत, 6 मिळतील बोंबील तुम्हाला 200 रुपयामध्ये. आणि तुम्हाला जर मुरदुसा किलोवरती नसेल घ्यायचा तर वाट्यावरती पण मिळेल. हा कसा वाटा? 500चा ना. बघा 500 रुपयाला वाटा आहे. छोटे मोठे आहेत जरा थोडेसे. हा छोटा आहे तर हा मोठा आहे, पण जवळजवळ 6 ते 7 मुरदुसा दिसत आहे तिकडे. एखादा लावून पण मिळेल तुम्हाला 500 रुपयामध्ये. इकडे कोळंबीचा वाटा आहे. कशाची? बघा वामची अंडी कशी ती? 200 चे 500 जेवढे घ्यायचे तेवढी. आणि 200 रुपये 500 रुपयाचा वाटा मिळेल तुम्हाला. वामची अंडी पण मिळतील. आणि इकडे कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा. मोदका आहेत, मांदिले आहेत, 50-50 रुपये वाटा. आणि हा सफेद पाण्याचा पापलेट कसा एवढा मोठा आहे तो? कसा आहे हा? कसा हा? 2000 रुपये जोडी. बघा 2000 रुपयाला जोडी. आणि बघा मावशी सांगते हा 800 ग्रामचा पापलेट आहे, म्हणजे 2 पापलेट 1.5 किलो भरती. 2000 रुपयाला जोडी. सुरमई कशी आहे मावशी? 800 रुपये. बघा 800 रुपये किलो सुरमई आहे. सुरमई बघा केवढी मोठी आहे.
800 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला जर पीसवर हवा असेल तर तसंही मिळेल. 200 रुपयाला 1 पीस, 500 रुपयाला 3 पीस मिळतील तुम्हाला. पीसची साईज बघा केवढी आहे. बघा ह्या साईजचे पीस मिळतील तुम्हाला. 200ला 1, 500ला 3, किलोवर घेतली तर 800 रुपये किलो. आणि इकडे शेतका मासा आहे. हा बघा 700 रुपयाला 1 आहे शेतका मासा. आणि आज पहिल्यांदाच आला आहे मावशीकडे. मावशीने पहिल्यांदाच आणला आहे म्हणते मार्केटमध्ये शेतका मासा. 700 रुपयाला 1 पीस अक्का मिळेल तुम्हाला. काय हलवा जेवढा घ्याल तेवढा 800 रुपये किलो. 800 रुपये किलो हलवा आहे. हलव्याची साईज बघा केवढी आहे. 800 रुपये किलो. आणि ही 2 पापलेट तुम्हाला 2000त मिळतील. ह्या साईजची 2 नाही मिळणार. हा बघा हा एक मिळेल ह्या साईजचा आणि हा एक सुपर साईजचा. आणि हा एक 1500चा आहे. 800 ग्रामचा पापलेट आहे. 1500 रुपयात मिळेल तुम्हाला. 500ची घे. इकडे वाम आहे. वाम कशी किलो आहे वाम 1000 रुपये. बघा 1000 रुपये किलो वाम आहे. बारकी 800 रुपये, मोठी 1000 रुपये. बघा बारकी 800 रुपये, मोठी ही आता ही 1000 रुपये किलोवाली आहे. ते 500 रुपयाला अर्धा किलो वाम. रावस कसा 800 रुपयाला एक किलो आहे. हा रावस आहे. जवळजवळ किलोभर आहे. 800 रुपये किलोने मिळेल रावस. छोटे छोटे सुरमई पण आहे. ते 600, 400, 500 असे आहेत सुरमई. वेगळे गोळ आहे ती पण 800 रुपये किलो आहे. जे सुरमई घ्या, गोळ घ्या किंवा अक्का रावस घ्या 800 रुपये किलोनेच मिळेल तुम्हाला. हलवा पण तोच रेट आहे. आणि बघा इकडे गोळ कापलेली आहे. 800 रुपये किलोने मिळेल. जवळजवळ किलोभर पीस आहे हा एवढा 800 रुपयाचा. ते तुम्हाला सगळे मासे मिळतील जे आपण रेग्युलर खातो. आणि इथे कट करून पण मिळतील. कट करायचे काही वेगळे पैसे नाही. पैसे नाही घेत. हा बघा मावशीच कट करून देणार एकदम तुम्हाला पाहिजे तसे. बघा असे बांगडे एकदम फ्रेश बांगडे. एक नंबर बांगडे. साईज बघा ना केवढी आहे. 200 रुपयाला 3 बांगडे. तर मंडळी असं होतं हे माझिवडा गावातलं फिश मार्केट. मासे सगळे आहे तिकडे. मार्केट तुम्हाला जरी छोटं दिसत असेल ना, जास्त मासेवले नाही तसं दिसत असेल तरी तुम्हाला मासे मात्र सगळे मिळणार आहेत. आणि आजूबाजूचे लोक सर्व इकडे येतात. अजून पण तुम्हाला हे मार्केट माहीत नसेल तर सांगतो मी. हे माझिवडा गावामधलं मार्केट आहे. बाजूला फातिमा चर्च आहे. आणि तुम्ही माझिवड्यापासून आला तर हार्डली 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्स पण नाही. म्हणजे 5 मिनटातच तुम्ही इथे पोहोचू शकता. माझिवड्याच्या बरोबर मधोमध आहे माझिवडा गावाच्या. आणि पलीकडेच हायवे आपला नाशिक हायवे तो पण जवळच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माझिवडा गावच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.